भीमनगर सेक्टर 19 युनियन बँकच्या पाठीमागे दाना मार्केटच्या अपोजिटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती या ठिकाणी भीमनगरची लोक साजरा करीत आहेत। तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला भीमनगरमधील सर्व रहिवासी उपस्थित झालेले आहेत। तसेच या रहिवाशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्वज फडकवून छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केलेली आहे। मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलपासून ते पूर्ण मे महिन्यापर्यंत चालते। असला कुठलाही राष्ट्रपुरुष नाही त्याची जयंती 40 दिवस होती, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 40 दिवस साजरी करतात। दररोज 14 एप्रिलपासून सुरू होती तर पूर्ण 31 मे पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होती। मित्रांनो, मला सांगायचं तात्पर्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती का साजरी होती 40 दिवस? महात्मा गांधी आहेत, अजून बरेच राष्ट्रपुरुष होऊन गेलेले आहेत, त्यांची जयंती येते का नाही येते माहिती नाही। फक्त आपल्याला गांधी जयंती आठवते। 2 ऑक्टोबरला सर्व दारूची दुकाने बंद असते। का बंद आहे? तर बोले महात्मा गांधीची जयंती, त्यावेळेस लोकांना आठवत आहे असं। बऱ्याच लोकांना विसर पडतो राष्ट्रपुरुषांचा, परंतु बाबासाहेब असे व्यक्ती आहेत, बाबासाहेबांच्या जयंती ही 14 तारखेपासून ते मे महिन्यापर्यंत साजरी होत आहे। याचं कारण हे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला संविधान दिलेले आहे। काय दिलेलं आहे? संविधान दिलेलं आहे। या भारत देशामध्ये गुलामाला गुलामीची जाणीव करून प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला प्रजाच्या हातात सत्ता दिलेली आहे। म्हणजे आता गुलाम कुणी राहू नये, सर्वाला अधिकार दिलेले आहे। या भारत देशामध्ये 18 पगडी जातीचे लोक या ठिकाणी राहतात आणि गुण्यागोविंदाने नांदतात। शांततामय ही जो आपला देश आहे। बाकीचे देश बघा, तिथं हुकुमशाही आहे, लोकांना चालता फिरता येत नाही, परंतु या भारत देशामध्ये कुणी आपला अधिकार मागण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे। बाबासाहेबांना दिलेला अधिकार घेण्यासाठी माणूस रस्त्यावर उतरतोय। बाबासाहेबांनी मूलमंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। लोक आज शिकायला लागले, संघटित पण आपण झालो, पण संघर्ष फक्त आपण आपल्यामध्ये करतो, कोणामध्ये आपसात करतो। बाबासाहेबांनी सांगितलं होतं, संघर्ष जर तुम्हाला करायचा असेल तर विरोधकाबरोबर संघर्ष करायचं होतं, मनुवाद्याबरोबर करायचं होतं, परंतु आपल्या समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये एकमेकाच्या टांगड्या ओढण्याचं काम आज आपण करायला। आज आपल्या समाजामध्ये डॉक्टर झालेत, वकील झाले, शिकून झाले की नाही झाले? आज आपण एक ठिकाणी संघटित झालो आणि आई जयंतीचा कार्यक्रमाची वेळ आली तर लोक पळून जातात, झोपडपट्टी तोडायला आले की अर्धी लोक थांबतात, पोलिसांशी संघर्ष करतात। काही लोक आपला पसारा घेऊन, केलं टीव्ही घेऊन, कपाट पाठीमागे टेम्पो लावून पळून जातात का? मग संघर्ष करता येत नाही आपल्याला। संघर्ष हा बाबासाहेबांना शिकवलेला आहे। संघर्ष आपल्या लोकांबरोबर नाही करायचं, आपल्या ऑपोजिशन वाल्याबरोबर संघर्ष करायचं, मनुवाद बरोबर संघर्ष करायचं। जो आपल्यावर अन्याय अत्याचार करताय यांच्यासोबत आपल्याला संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठली एका जाती धर्माला वाव दिलेला नाही, सर्व जाती धर्माला आपापले अधिकार दिलेला आहे। जर मी मुस्लिम समाजाचा आहे तर मला टोपी व नमाज पढण्याचा अधिकार, तरी मी दाढी टोपी, माझ्या घरात मी मुसलमान आहे, माझ्या मस्जिदमध्ये मुसलमान। तुम्ही जर बौद्ध असाल तर तुम्हाला बौद्ध धर्म हा तुमच्या बुद्ध विहारात आहे, तुमच्या घरात आहे। कोण हिंदू असेल तर हिंदू त्याच्या घरात आहे आणि तो मंदिरामध्ये हिंदू आहे। जो अंतर जो आहे घरापासून ते मंदिरापर्यंत, बाबासाहेबांना फक्त ओनली एक नागरिक माणुसकीचा नाता लिहिलेला आहे। फक्त स्त्री आणि पुरुष दोनच देशामध्ये, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आणि जातीमध्ये किती 18 पगड जाते, हिंदूमध्ये धनगर आहे की नाही, आपल्या SC ST मध्ये मातांग आहेत, महार आहेत की नाही, 12 बलुतेदार आहे की बाबाचं, ते आपण एवढी जाती आपण एकमेकाला मिसळून
चांगल्या प्रकारे राहतो. हीच बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही. म्हणून बाबासाहेबांची जयंती आपल्याला करायची आपण, कारण ते बाबासाहेबांनी दिलेले मूलमंत्र आहेत ते आपल्या डोक्यामध्ये राहायला पाहिजे. जर आपण जर ह्या महापुरुषाची जयंती करायची जर सोडून दिली तर काय होणार आहे? आपल्या हळूहळू डोक्यातून निघून देणार. आपली जी लहान लहान पोरं त्यांना माहिती होणार, ती पोरगं बघते बाबासाहेबांची जयंती ती शिवाजी महाराजांची पताके लावले जाते, ते बघतेच त्याला बघते. तसंच त्यांच्यासुद्धा पिढीमध्ये बाबासाहेब शिवाजी महाराज गौतम बुद्ध दिसतं ना. म्हणून आपल्याला ही जयंती साजरी करायची आहे. आज तुम्ही लोकांनी बरंच कष्ट केला, बाबासाहेबांचा स्तंभ बनवला, त्या ठिकाणी जयंती साजरी केली. मी तुम्हाला असंच विनंती करतो की दरवर्षी तुम्ही लोकांनी दर 14 तारखेला न विसरता, मी सकाळी येणार होतो परंतु अमन आंबेडकर बाबासाहेबांचे पंचदुर्गा नाक्यावर आलेले होते. आम्ही 2:30-3 वाजेपर्यंत इथंच होतो. इकडे या ठिकाणी आलो तर इथं कोणीच नव्हता. मग नंतर शीतलनं फोन आणि चार मामून फोन केला. मग मी तुमच्याकडे आलो. उशिरा का होत नाही. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकदम चांगल्या प्रकारे झाली. तुमच्या सर्व भीमनगरचे लोक इथं येऊन बसले म्हणजे मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. सर्वात जास्त शीतलचं मी आभार करतो. जेवढे त्याच्या कार्यकर्ते त्यांचा आभार मानतो. कारण या ठिकाणी आज त्यांनी बाबासाहेबांचा निळा झेंडा लावला, शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा लावला आणि गौतम बुद्धाचं प्रतीक या प्रतिमेचं त्यांनी शांतीचं प्रतीक आहे. गौतम बुद्धांनी शांतीसाठी हे केलेलं आहे. भांडण त्यांचं होऊ नये हे गौतम बुद्धाचं म्हणणं आहे. तर गौतम बुद्धांनी सुद्धा शांतीचं प्रतीक लावून गौतम बुद्धांची सुद्धा त्यांनी पूजा केलेली आहे. म्हणून मी आपल्याला सर्वांचा आभार मानतो आणि इथंच मी माझे 2 शब्द संपवतो. आणि तुम्ही आल्यापासून सर्वांचा, त्या मामाचा आणि तुमच्या सर्वांना बोलून मी इथं बसवलं. एखाद्याला जोरात बोललं असेल तर त्यांनी मला क्षमा करावी. कारण काय, मला असं आहे लोक इकडं तिकडे फिरतात पण इथं संघटित होत नाही. त्यांना बोलावं लागतंय, त्यांना पुन्हा जाण व्हायला पाहिजे. आपण एवढ्या मोठ्या महापुरुषाची आपण जयंती करतोय तर आपण त्यांच्यासमोर जमून बसायला पाहिजे. आता किती चांगला हॉल दिसतो भरलेला, सर्व खुर्च्या भरलेल्या दिसत आहेत. बाबासाहेब पण खुश झाले असतील, शिवाजी महाराज खुश झाले असेल, गौतम बुद्ध सुद्धा खुश झाले असेल. हीच अशी आपल्याला जर 14 तारखेला आपण लवकरात लवकर करू. आपण 10-11 वाजेच्या अगोदर ही जयंती पार पाडत जाऊ. एवढं उशीर करत जाऊ. मी पुढच्या वेळी चांगलं जर आज इलेक्शन येणार आहे, इलेक्शनमध्ये जर आमच्यासारखी माणसं जर निवडून आले तर या युनियन बँकेपासून त्या तिकडे कोपरीपर्यंत जर आपला राज येणार आहे. तर आपण सर्वांना निवडून दिलं तर आता ह्यावेळेस जे तुमच्या झोपड्यासाठी लढते, पाण्यासाठी लढते, लाईटीसाठी लढते, अशा माणसालाच आपल्याला नगरसेवक बनवायचं नाही. की माणसाला नगरसेवक बनवून काय उपयोग नाही. फक्त जवळ येते, तुमच्या तोंडावर पोचारा ठेवते आणि पाठीमागून बुलडोजर आणि पोलीस पाठवते, आपल्या झोपड्या उद्ध्वस्त करते. अशा माणसापासून सावध राहायचं. कारण आता तर इलेक्शन होऊ शकत नाही. आता मे महिना लागतो. 1 महिन्यानंतर तुम्हाला एवढाच महिना सांभाळायचं आहे. मग 1 तारीख जून लागली की तुमच्या झोपड्याला कोण हात लावणार नाही. मग तुम्हाला 4 महिने आराम आहे. 5व्या महिन्यात तुमचं 5व्या-6व्या महिन्यात इलेक्शन होईल. मग सुद्धा इथं कोणी येणार नाही. 6व्या महिन्यात जर इलेक्शन झालं, जुलैनंतर ऑगस्ट सप्टेंबरला आपल्यासारख्या जर नगरसेवक निवडून आला तर खरोखरच आपली या जागेचं सोनं होईल आणि झोपडपट्टी आपली कायम होईल. एवढंच बोलतो मी. 2 शब्द या बाबासाहेबांची निमित्त बोलतो. संपवतो. जय भीम, जय महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.